जबरदस्त अटॅकिंग मोड मध्ये होता आणि चांगल्या प्रकारचा ओरपिच चेंडू मिळाला, एक वाईड आला, तिथे प्लस पॉइंट निर्माण झाला आणि तदनंतर षटकार विनायक मात्र थोडीशी गफलत केली आणि तदनंतर मात्र सामना झुकला पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळाला. 311 संघाकडे पहिला चेंडू मात्र या ठिकाणी हलक्याशा हाताने चुबारी गेल्या मॅच मध्ये काही कमालीचं प्रदर्शन 37 धावांचं योगदान दिलं होतं. मॅन ऑफ द मॅचचा हकदार मात्र या ठिकाणी ब्रिजेश घरत याच्याकडे चेंडू वळतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर एक धाव ही अर्जित केली जाईल आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या बिनबाद एक अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. शिवनेरी चषक 2020चा हा थरार टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम विराटन बुद्रुकच्या या मैदानात आमचे लाडके तमाम क्रिकेट रसिक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मायबाप प्रेक्षक वर्गांचं आम्ही अंतःकरणापासून कॉमेंट्री स्टुडिओकडून आणि शिवनेरी चषकाच्या आयोजकांकडून आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत या संध्याकाळच्या सत्रामध्ये. आगतम स्वागतम सुस्वागतम जे युट्यूबच्या माध्यमातून श्री लाईव्ह कव्हरेज करते युट्यूबला आणि त्यांचं सुद्धा आम्ही या ठिकाणी हार्दिक स्वागत करीत आहोत. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी शुभम पाध्ये यांच्याकडून मात्र स्पॉन्सर केली गेले. मी त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर येऊन मॅचचा आनंद घ्यावा. क्रिकेटवरचा अफाट जिव्हाळा ते मात्र नितांत जपतायत. धावांची गती फलकावर या ठिकाणी अक्षय पाटील आम्हाला दर्शवतात की एक धाव फलकावर या ठिकाणी पाहायला मिळते. प्रतीक मोरे पहिले षटक यावेळेला खेळण्याचा प्रयत्न, सुंदर स्विंग अँड सीम, नयन गरज चुकी करणार नाहीये. गुड कॅच. एक फलंदाज मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. एक टेक्निकली साऊंड सिस्टम असणारा फलंदाज मात्र सीआरडी चिंचणी संघाला मोठा धक्का. जयेश रावरेच्या माध्यमातून यावेळेला गेम प्लॅनिंग मात्र वेगळ्या पद्धतीने केलं गेलं. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. गेल्या मॅच मध्ये करण रावरेला मात्र पुढे आणलं होतं, परंतु या मॅच मध्ये थोडंसं गेम प्लॅन चेंज केला आणि फलंदाज या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळत आहेत. कारण मार्केटमध्ये एक शब्द नवीन आपल्याला पाहायला मिळतो, नया हे वह. मात्र राजन पाटील यांनी ते दर्शवलं की वाईडला सुद्धा तुम्हाला 100 रुपये मिळतील. धावसंख्या एक. कारण तुमचं टॅलेंट खूप महत्वपूर्ण भूमिका असते. कारण माणूस म्हणतो मी पैसा आल्यानंतर काहीतरी करेन, परंतु पैसा म्हणतो तू काहीतरी कर तेव्हाच मी तुझ्याकडे येईन. धावसंख्या स्कोरबोर्डवर एक. चेंडू जर आपण पाहिले तर फेकून झाले ते 2. गुड बॉलिंग. प्रतीक मोरेचं मी कौतुक करेन ज्या पद्धतीने मात्र त्याने गोलंदाजी साकारले गेले. गेल्या मॅच मध्ये चांगल्या प्रकारचा आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. चुबारी सातत्य राखेल का पाहायचं आहे. एका साईडला मात्र फलंदाज येत आहेत मिस्टर धनेश. यावेळेला सरळ बॅटने जरूर खेळलाय तुषार मोरे त्या झेल खाली. 2 क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधोमध मात्र या ठिकाणी कॉलिंग चुकीचं झालं. मात्र या ठिकाणी तुषार मोरे मात्र पुढे सरसावला. तुषार घरत पुढे आला आणि अगदी दोघांच्या मधोमध चेंडू मात्र या ठिकाणी चेंडूवर जणू काही 4 धावांची मोहर उमटवली शिवनेरी चौकार. संख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर आतापर्यंत 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 धावा. प्रथम फलंदाजी करताना सीआरडी चिंचणी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला मात्र मिस टायमिंग झालाय. तुषार मोरे आता मात्र यावेळेला चुकी करणार नाही. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकाल. प्रतीक मोरेला मात्र ती संधी या ठिकाणी चालून आली, त्या संधीचं सोनं केलं आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर तुषार मोरेने त्याच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवला ॲज अ कॅप्टन म्हणून, ॲज अ गोलंदाज म्हणून. मात्र यावेळेला आपण पाहतो की तुषारने यावेळेला प्रतीक मोरे याच्यावर विश्वास सार्थ ठेवला आणि शाबासकीची थाप मात्र प्रतीक मोरेच्या मात्र जवळजवळ आपण पाहतो पाठीवर पडते असं म्हणायला हरकत नाहीये. टॅलेंट या ठिकाणी दर्शवतायत. फलंदाज बाद होत आहे. शुभम पाध्ये यांचं मात्र आगमन होत आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत. क्रिकेटवरचं अफाट प्रेम जिव्हाळा सातत्याने जपत असताना पाहायला मिळतात. या ऐकूया आपण डीजेला. तर 5 धावा या फलकावर. षटक क्रमांक जर आपण पाहिले तर पहिलं या ठिकाणी
प्रगतीपथावर आहे. 4 चेंडूचा खेळ झालाय. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 धावे या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. चांगलं गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन आहे या गोलंदाजीच्या माध्यमातून. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र खूपच चेंडू स्विंग झाला. धनेश मात्र चेक करत असताना पाहायला मिळतो. वाईटचा इशारा मिस्टर विरल नायर यांच्या माध्यमातून. धावांची गती जर आपण पाहिली तर 6 धावा. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत विचार केला तर 4 चेंडूचा खेळ झालाय. शिवनेरी चषक 2020चा हा थरार टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाचा विचार करता निव्याचे चेंडू मात्र या ठिकाणी यूज केले जात आहेत या स्पर्धेमध्ये. योगेश घरत या ठिकाणी उपस्थित होत असताना हलक्याशा हाताने फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम या ठिकाणी केलं गेलंय. ध्रुव घरत पुढे सरसावतोय. बॅकअप चांगला मिळतोय हेमंत गायकवाड याच्या माध्यमातून. एक धावेने सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 7. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत विचार केला तर 5 चेंडूचा खेळ झालाय. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 7 धावा या फलकावर आपण पाहू शकतायत. श्रीकांत भोईर एका साईडला मात्र पंचांच्या भूमिकेत चांगलं योगदान या पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतं. धडे गिरवतायत विरल नायर, त्यानंतर अजित म्हात्रे, आशुतोष व्यवहारे यांच्याकडून. चांगला आता मात्र जबरदस्त इम्प्रूव्हमेंट त्यांच्या माध्यमातून गेल्या 2-3 वर्षामध्ये सातत्य राखतायत. अप्रतिम ब्युटिफुली डिलिव्हरी. चेंडूचा टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. यष्टांच्या वरून चेंडू मात्र निघून जातोय. नयन घरत त्या ठिकाणी गॅदर करतायत. पहिलं षटक मात्र या ठिकाणी जाईल. साम्राज्य गाजवलं गेलंय. ते गोलंदाज प्रतीक मोरेने 7 धावांचं फक्त हे षटक पाहायला मिळालं. 30 यार्ड सर्कलमध्ये बंधन होतं आणि त्या बंधनात मात्र या ठिकाणी प्रतिबिंब आणि अधिराज्य उमटवतोय तो प्रतीक मोरे. मॅग्निफिसंट बॉलिंग. सर्वजण मात्र पुढे येत आहेत आणि प्रतीक मोरे याच्यावर मात्र जरूर टाळ्यांचा गजर करत असताना आपल्याला पाहायला मिळतं. हे तुम्हाला प्लॅटफॉर्म मिळालंय. इथून जर तुमचं भविष्य उज्ज्वल जरूर आहे, कारण ज्या पद्धतीने तुम्हाला त्याच रिदमने मात्र गोलंदाजी करावी लागेल. जर पुढे मात्र तुम्हाला अचिव्हमेंट तर टार्गेट जर अचीव्ह करायचं असेल तर त्या गोष्टी खूप मायने राखतात. धावांची गती फलकावर 7. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालंय. कारण आताच्या घडील जर आपण पाहिलं तर खूपच अतिशय ग्लॅमर आलंय या खेळाला. कारण एखाद्या मात्र पॅकरची नजर पडते नाही पडते. खेड्यापाड्यामध्ये मात्र आता मोठमोठ्या स्पर्धा होताना पाहायला मिळतात. लीगच्या मॅचेस मोठमोठ्या स्पर्धा पाहायला मिळतात आणि तिथून मात्र ते टॅलेंट पुढे येत असताना पाहायला मिळतं. आणि एखाद्या स्पॉन्सरशिपची जर नजर पडली तर त्याला लगेच मात्र आपल्या संघामध्ये घेतलं जातं. हे आपण कित्येक वेळा पाहिलंय. धावसंख्या स्कोरबोर्डवर 7-7. फलंदाज बाद होण्याचा क्रम जर आपण पाहिला तर 2 फलंदाज बाद झाले. 7 धावा या फलकावर पाहायला मिळतात. ब्रिजेश घरत गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरला गेला होता. लेफ्ट हँडेड गोलंदाज यावेळेला करण्याचा प्रयत्न, स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र मागे निघून जातोय. चेतन घरत पुढे सरसावतायत आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 8. या धावसंख्येवर 8 रन्स ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 संघांमध्ये खूप चांगल्या प्रकारची एकजूट शिवनेरी चषकाच्या आयोजकांची आपल्याला पाहायला मिळते. युनिटी, स्ट्रेंथ, एक हे सामर्थ्य गणलं जातं. लेफ्ट आर्म गोल्डन इरा पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. अप्रतिम खोलवर चेंडू होता. ऑन साईडला मात्र चेंडू या ठिकाणी निघून जातोय. तुषार घरत चेंडूवर येत आहेत. तत्पूर्वी 1 धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल आणि एकेरीने धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. 9 या धावसंख्येवर चेंडू फेकून झाले ते 2. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मध्यंतर मात्र पावसाच्या व्यत्ययामुळे आजच्या दिवसामध्ये मात्र ही स्पर्धा पुढे ढकलली गेली. नाहीतर गेल्या संडेला मात्र या स्पर्धेचा सांगता समारंभ सोहळा पार पाडला गेला असता. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात सफल होत आहेत आणि त्याचंच कारण मात्र श्रीकांत भोईर या ठिकाणी दर्शवतात की तुम्ही मिडल स्टंपवरून ऑफ स्टंपला सफल होत आहेत, चान्स घेतात आणि त्याचं कारण रिच वाईट या ठिकाणी पंच दर्शवत असताना धावसंख्या 9. आणि यावेळेला मात्र अक्रॉस क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न धनेश पूर्णपणे फसतोय. मिसिंग द लाईन. क्लीन बोल्डच्या माध्यमातून ॲब्सोल्युटली सुपर डिलिव्हरी. अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला आणि फर्निचर डिस्ट्रॉय केलं जातोय. फलंदाज बॅक टू द डगआउट. विकेट गिरता हुआ और एक सदाबहार गीत आता हुआ.
धावसंख्या जर आपण पाहिली तर 9 धावा 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. दुसरं षटक हे प्रगतीपथावर आहे. सीआरडी चिंचणी वर्सेस स्वप्नील किनी प्रतिष्ठान नवली अशा या दोन संघांमध्ये आपल्याला हा सामना पाहायला मिळतोय. यावेळेला चेंडूचा टप्पा पडल्यानंतर खूपच बाहेर होता आणि पंच श्रीकांत भोईर वळताना वाईटचा इशारा करतायत. धावसंख्येत भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 10. या धावसंख्येवर 10 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 4. षटक क्रमांक दुसरा आहे. 11 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. यावेळेला मात्र ऑन साईडला चेंडू मात्र निघून जाईल. प्रतीक मोरे पुढे सरसावतोय. तत्पूर्वी एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरी आणि धावसंख्या स्कोरबोर्डवर 12. चेंडू फेकून झालेत ते 5. षटक क्रमांक दुसरा आहे. ब्रिजेश घरत पुन्हा एकदा सातत्य ठेवतोय. कोणत्याही मोठे फटके मारण्याचे चान्सेस देत नाहीये फलंदाजाला, कारण अखूट टप्प्याचे चेंडू फेकत नाहीयेत. वाईट यॉर्क पद्धतीने चेंडू यावेळेला मात्र अगेन्स्ट द टर्न खेळण्यापासून मजबूर केलं होतं. ही ताकद आहे ब्रिजेश घरत या गोलंदाजाची. अनेक फलंदाजांना मात्र स्वतःच्या प्रबळ इच्छाशक्तीवर आणि कुशल नेतृत्वावर अनेक मैदानं त्याने मात्र गाजवलेत आणि थैथया नाचवलंय ते फलंदाजांना. फलंदाजी करताना सुद्धा मात्र गोलंदाजांना त्याने सळो की पळो करून सोडलंय. असं संकटमोचक असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो ब्रिजेश घरत. मॅग्निफिसंट बॉलिंग. धावसंख्या स्कोरबोर्डवर 12. षटक क्रमांक 2 या ठिकाणी कंप्लीट झालेत आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर प्रथम फलंदाजी करताना सीआरडी चिंचणी संघाने मात्र फलकावर आतापर्यंत 12 धावा. पहा, पहिल्या मॅच मध्ये जर आपण पाहिलं एसपी 11 या संघाला तब्बल 74 धावा कुठल्या होत्या, परंतु त्याच संघाला मात्र पुन्हा एकदा अंकुश लावला गेला. यावरून क्वालिटी दर्जाची गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. जशी फलंदाजामध्ये भागीदारी होते तशी गोलंदाजामध्ये भागीदारी झाली तर एक उत्तम प्रकारचं मात्र विजय संपादन होत असतो. हे आपण सातत्यपूर्ण पाहिलंय, कारण 2018 मध्ये चांगल्या प्रकारचे 5 गोलंदाजांनी मिळून धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 12 धावा. 12 चेंडूमध्ये मात्र जर आपण पाहिलं तर 37 धावांचं योगदान दिलं होतं. 12 चेंडूमध्ये मात्र जर आपण पाहिलं ध्रुव गोलंदाजी मार्कवर. तिसरं षटक हाताळण्यासाठी अपकमिंग यंगस्टर नवतरुण उभारता सितारा खेळाडू ध्रुव आपल्या गोलंदाजी मार्कवर कॉन्फिडंटली. यावेळेला मात्र सुंदररित्या हा चेंडू जर आपण पाहिला तर ब्रिजेश पुढे सरसावतोय. एक धाव वर्जित केली जाईल. एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. बॅकअप चांगला मिळतोय चेतन घरतच्या माध्यमातून. हा न करता करता शेवटच्या मोमेंटला मात्र या ठिकाणी चेंडू स्टॉप केला गेला. कारण रावरे जिथपर्यंत आहे तिथपर्यंत धावांचा वेग वाढेल का हे पॅव्हिलियन मध्ये मात्र चर्चा चालू असेल. कारण हा फलंदाज जर एकदा सेट झाला तर या फलंदाजाला जवळजवळ फुटबॉल प्रमाणे चेंडू दिसू लागतात, कारण त्याचे शॉट सिलेक्शन खूप चांगल्या प्रकारचे पाहायला मिळतात. परंतु कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं जेव्हा जेव्हा संकटात मात्र संघ सापडलाय तेव्हा तेव्हा तुम्ही वर काढण्याचा प्रयत्न करतील, त्या वेळेला मात्र समर्थक हे तुमच्या पाठीशी प्रत्येक वेळेला असेल यात काही शंका नाहीये. धावसंख्या 13 धावा तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर. यावेळेला पाहिलं न्यायालयाला खूपच बाहेर होता. वाईटचा इशारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. वाईटच्या इशाऱ्याने धावसंख्येत भर होते. विरल नायर वळतायत आणि धावसंख्या जाऊन पोचते फलकावर 14 धावा. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. आदरणीय महेंद्रजी भोईर एक चांगले खेळाडू आणि एक चांगलं व्यक्तिमत्व. यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक जो बाउंड्री लाईनच्या बाहेर प्रेक्षक वर्ग झेल घेईल त्यांच्यासाठी मात्र 200 रुपयांचं पारितोषिक असेल. हे बक्षीस मात्र थोड्या वेळापुरतीच आपल्याला पाहायला मिळणार आहे, म्हणजे फायनल पर्यंत पाहायला मिळेल. कारण जे लांबून लांबून प्रेक्षक वर्ग आलेत, महेंद्र भोईर यांनी जाणलंय की त्यांचं गाडी भाडं नाश्ता पाणी कसं सोडवायचं, या हेतूने मात्र प्रेक्षक वर्ग झेल घेईल त्याला 200 रुपयांचं पारितोषिक. धावसंख्या 15 धावा. वेळेला पाहिलं मिस टायमिंग होत आहे तर स्ट्रोक मात्र या वेळेला मिडलिंगला चेंडू मात्र या ठिकाणी कनेक्ट होत नाहीये. तुषार घरत पुढे सरसावतोय. एकदा वर्जित केली जाईल. एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागतं. एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 16 धावा या फलकावर. उत्तम दर्जाचं जेवण मात्र आम्हाला जरूर घरगुती महिलांकडून मिळालं, त्यांचं सुद्धा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो महिला वर्गांचं. तसेच
या सर्व आयोजकांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. 16 धावा, 16 रन्स. बॅटची एज, चेंडू मात्र निघून जातोय. विपुल गरत पुढे सरसावत आहेत. तत्पूर्वी एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावा लागेल. एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 17 धावा, पूर्णपणे जखडवून ठेवलंय. अचूक टप्प्यावर भेदक मारा. ध्रुव याचं मी कौतुक करेन की ज्या अनुषंगाने कॉन्फिडंटली गोलंदाजी करतोय, कोणत्याही प्रकारची हैगय करत नाहीये. टप्पा अचूक आहे. ऍक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स. आणि आकृतीपेक्षा कृती खूप छान आहे या गोलंदाजाची. अर्थातच नवतरुण उभारता सितारा खेळाडू ध्रुव प्रतीक मोरे. आपलं जर आपण पाहिला ऑफसाईडला चीफ शॉट, तुषार मोरे मात्र पुढे सरसावतोय. एकदा वर्जित केली जाईल, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. मिसफील्डचा फायदा मिळतोय. 2 धावा येत आहेत करण रावरे याच्या बॅटमधून. आणि दुहेरी आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 19 धावा. चेंडू जर आपण पाहिले तर फेकून झाले ते 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 19 धावा. आज या सामन्यामध्ये मात्र 5 धावांचं योगदान दिलं ते हर्षद अर्थातच अच्चू बारी याने. गेल्या मॅचमध्ये मात्र मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावला होता, ते सातत्य ठेवलं नाही. आणि तदनंतर जयेश रावरे हा सुद्धा मात्र फलंदाज लवकरात लवकर बाद झाला. आणि तदनंतर पाहिलं तर धनेश एक अक्रॉस फटका खेळला, चुकीचा शॉट, फलंदाज बाद झाला. यावेळेला आपण पाहिलं हेमंत आपल्या उंचीचा फायदा घेत असताना पाहायला मिळतोय. स्लिप पॉईंट क्षेत्रामध्ये रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, सक्सेसफुल ठरला नाही. आणि यावेळेला जर आपण पाहिलं तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. ते एकंदरीत आपण पाहू शकाल 20 धावा. षटक क्रमांक 3 कंप्लीट झालेत. पूर्णपणे अंकुश लावलाय धावांवर. मॅग्निफिसंट बॉलिंग. तिन्ही गोलंदाजांनी मात्र एकमेकास सहाय्य करू अशा पद्धतीने मात्र या ठिकाणी गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळालं. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. हॉट, जोपर्यंत तवा तापलाय तोपर्यंत पोळी भाजून घ्या. या आलेल्या संधीचा प्रेक्षक वर्गानो जरूर लाभ घ्या. हेमंत गायकवाड या वेळेला तुमचं सकल बांध्याचा, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला समालोचनाची संधी मिळाली आंबेडकर प्रीमियर लीग गेल्या वर्षामध्ये, तोच हेमंत त्याचं ऋणी राहतोय. यावेळेला जर आपण पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न मात्र शेवटच्या मोमेंटला ध्रुव स्लिप पॉइंटला झुकला होता. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते. किती धावा येत आहेत त्यावरून सॅक्रिफाईस करावा लागतोय. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 21 रन, 21 धावा. तिन्ही गोलंदाजांनी मात्र उत्तम दर्जाची गोलंदाजी केली. प्रतीक, ब्रिजेश गरत आणि ध्रुव गरत, सुपर बॉलिंगचा यावेळेला अनालिसिस पाहायला मिळाला. जसं पूर्ण वर्ल्डमध्ये 2018 मध्ये 46 ते 47 कसोटीमध्ये 5 गोलंदाजांनी मात्र गोलंदाजी केली. त्यामध्ये जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी हे 2 आपले भारतीय होते. तिसरा गोलंदाज ऑस्ट्रेलियन संघाचा नाथन लायन हा तिसरा गोलंदाज ठरला. चौथा गोलंदाज दक्षिण आफ्रिकेचा कगिसो रबाडा हा चौथा गोलंदाज ठरला. आणि पाचवा गोलंदाज दिलरुवान परेरा हा श्रीलंकन संघाचा. या 5 गोलंदाजांनी मिळून पूर्ण जगतामध्ये 46 ते 47 कसोटीमध्ये 89,006 चेंडू फेकले. आणि 89,006 चेंडूंमध्ये अप्रतिम गुड डिलिव्हरी, परफेक्ट यॉर्कर, सुपर डिलिव्हरी पाहायला मिळाली. हाय आर्म ऍक्शन या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला आपण पाहू शकाल मिस्टर निकेश. 89,006 चेंडू फेकले या 5 गोलंदाजांनी मिळून आणि 1,677 विकेट घेण्याचा मान मिळवला गेला. या ऐकूया आपण डिस्क जॉकीला.
आपल्याला आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमधून ऐकायला मिळेल. तुमच्यापर्यंत मात्र श्रवण इंद्रियांपर्यंत मात्र रिझवण्यासाठी या ठिकाणी उपस्थित होतील प्रशांत तरे सर. धावांची गती 21 रन, 21 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. बॅट अँड पॅडचा पूर्णपणे गॅप होता निकेशचा. नवीन येणारा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सुधीर. विनायक किनी मात्र आमची चहाची व्यवस्था करत असताना टी टाइम प्रत्येक बारीक सारीक गोष्टी खूप महत्वपूर्ण मायने राखतात. अप्रतिम गुड डिलिव्हरी, चेंडूचा टप्पा अचूक पद्धतीने. मात्र या वेळेला तेवढा सुधीर सुद्धा मात्र चतुराई दाखवत असताना सॅक्रिफाईस करावा लागतो, कॉम्प्रोमाइज करावं लागते सुधीरला. कारण करण रावरे सारखा फलंदाज आहे, परंतु त्याच्या बॅटमधून जे टेक्निकली साऊंड सिस्टीम स्ट्रोक आहेत ते मात्र आतापर्यंत येत नाहीयेत. यावरून सिद्ध होते की क्वालिटी दर्जाची गोलंदाजी केले. 21 धावा, चेंडू फेकून झाले ते 3. हळूहळू प्रेक्षक वर्ग मात्र या मैदानाकडे उदान येत असताना पाहायला मिळतंय. जनसमुदाय जणू काही या वेळेला जरूर लोटला गेलाय. खूप छान पद्धतीने मात्र ही स्पर्धा, जो संघ विजय होईल तो संघ मात्र आपण पाहणार आहोत. एक चांगल्या प्रकारचं त्रिशा 11 या संघाबरोबर खेळेल आणि अंतिम 4चे दरवाजे ठोठावेल. फायनलचे दरवाजे ऑलरेडी सकाळच्या सत्रामध्ये ठोठावले. ते मंगलमूर्ती विरातन संघाने खूप मोठा पाठिंबा मात्र त्यांचा पाहायला मिळतो. समर्थकांचा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात पहिल्या चेंडूपासून मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल. सकाळच्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं, दुपारच्या सत्रामध्ये बॅट लहरले गेले होते. पहिले 2 खूप छान पद्धतीने स्ट्रोक आले. मयूर तामोरे यांची बॅट मात्र त्यांनी जरूर या ठिकाणी यूज केली गेले. कारण ज्या पद्धतीने आपण पाहतो की ते मॅच पाहत आहेत लाईव्ह. चेंडू फेकून झाले 4 चेंडूचा खेळ झाला आणि धावसंख्या स्कोरबोर्डवर 23 रन. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होत आहेत हेमंत उजव्या हाताने. या वेळेला मात्र स्विच हिटचा फटका पाहायला मिळतोय. नंदन घरात पुढे सरसावतोय, चेंडूला स्टॉप करतोय. गुड फिल्डिंग डीप बॅकफुट पॉइंटला. एकदा वर्जित दुसऱ्या धावेसाठी निघाले. तत्पूर्वी जर आपण पाहिला तर या वेळेला व्यवस्थित फेकी होत नाही. बॅकअप चांगला मिळाला नाही आणि 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. ती एकंदरीत 25 धावा, 25 रन्स. मयूर मात्र या ठिकाणी शाबासकी देत आहेत आपल्या गोलंदाजाला, आपल्या पार्टनरला. ही खूप महत्वपूर्ण इम्पॉर्टंट पार्ट असतो एखाद्या गोलंदाजाला दिलासा देण्यासाठी. धावसंख्या फलकावर 25. शेवटचा चेंडू असेल. हळूहळू हवेचा झोत मात्र उजव्या हाताच्या फलंदाजाला पोषकदायक असा हवा आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न. तुषार घरत इझिली कॅच या वेळेला मात्र कन्वर्ट करतायत. 25 धावांवर पहिला डाव या ठिकाणी गडबडला गेलाय आणि पहिल्या डावाला मात्र या ठिकाणी पूर्ण विराम लागलाय. 26 धावांचं लक्ष हे समोर असेल, नो डाऊट अबाउट इट. सामना मात्र या ठिकाणी रंगतदार स्थितीमध्ये होईल का, टिचून गोलंदाजी करावी लागेल. नाण्याची एक बाजू आपण पडताळले, अच्चुबारीची बॅट तळपली नाही आणि तेव्हा कुठे मात्र हा स्कोर मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. कारण महत्वपूर्ण सामन्यामध्ये जिम्मेदारी खूप महत्वपूर्ण भूमिका असते. कारण जगातील सर्वात चांगलं टॉनिक कोणतं आहे मित्रांनो, तर जबाबदारी. आणि जबाबदारीचं टॉनिक प्यायल्याने आयुष्यभर खेळाडू मात्र कधीही थकत नसतो, हे आपण सातत्याने जाणलेलं आहे. 4 षटकांमध्ये 25 धावा. नाण्याची एक बाजू पडताळली, नाण्याची दुसरी बाजू सुद्धा पडताळणं खूप गरजेची गोष्ट. कधी कधी लो स्कोरिंग मॅचेस सुद्धा मात्र फिरतात, हे आपण पाहिलेलं आहे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सुद्धा. तसंच टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा आपण पाहिलं असेल. तर घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. या ऐकूया आपण
आपण आता सामन्याकडे वळूया. अतिशय चुरशीचा सामना याला म्हणता येईल आणि अतिशय चांगली गोलंदाजी झाली ही नवली या संघाकडून आणि स्वप्नील किणी प्रतिष्ठान नवली या संघाकडून चांगली गोलंदाजी मिळाली. मागच्या सामन्यात आपण बघितलं की या 4 षटकामध्ये 45 धावा कुठल्या होत्या आणि या सामन्यात फक्त 25 धावा आहे. माफक धावांचं आव्हान दिलेलं आहे ते आपल्या चिंचणी संघाने. आणि बघूया नवली संघ यामध्ये कितपत यशस्वी होतो. दरम्यान आपण बघतोय आजूबाजूला पाहतोय अतिशय सुंदर असं निसर्गरम्य वातावरणात हे मैदान आणि या मैदानासाठी येथील सर्वच बहुतेक महिला वर्ग आणि ग्रामस्थ यांनी अतिशय मेहनत घेतली आणि त्यांच्या मेहनतीचंच फळ आहे की आपण इथे बघतोय की डोंगराच्या कुशीत अतिशय निसर्गरम्य अशा वातावरणात काही तांत्रिक अडचणीमुळे आपण पुन्हा वळूया मैदानाच्या या निसर्गरम्य अशा टेळणी केली तर बघूया आजूबाजूला सर्वत्र पहिला ओव्हर टाकेल त्याला एक आगळं वेगळं पारितोषिक आलेलं आहे. पहिलं षटक टाकेल त्याला 100 रुपयाचं पारितोषिक राजन पाटील यांच्याकडून आलेलं आहे आणि मला वाटतं त्याचा मान चिंचणी संघाकडून घेतलाय तो गोलंदाज रुपेश यांना म्हणजे 100 रुपयाचं पारितोषिक लागू झालंय. धन्यवाद. दरम्यान पहिला चेंडू आणि हा चेंडू लेगच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. बघूया एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावसाठी जातात की नाही बघूया. आणि मला वाटतं झेल बाद अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण म्हणता येईल आणि पहिल्या चेंडूवर पहिला हादरा बसला तो नवली संघाला. नवली संघाचे हुकमी फलंदाज तुषार मोरे अतिशय गाजलेले या पंचक्रोशीत गाजलेले असे फलंदाज तुषार मोरे हे आपल्या संघाला काहीच मोबदला न देता तंबूत परत आहेत. वळूया आता डीजे कडे. धन्यवाद डीजे. दरम्यान रुपेश अतिशय सुंदर गोलंदाजी म्हणता येईल की आपल्या पहिल्या चेंडूवर पहिला गडी बाद करण्यात त्यांना यश मिळालं. तेच रुपेश आपल्या 9 ते 10 पावलांचा स्टार्ट घेऊन लेफ्ट हँड राऊंड विकेट मारा करतील आणि समोर फलंदाज आहेत आता तुषार घरत. बघूया राऊंड विकेट मारा आणि हा चेंडू अतिशय सुंदर चेंडू होता आणि नीट समजला नव्हता फलंदाजाला. दरम्यान फक्त बॅटची कड लागून चेंडू गेला. लेगच्या दिशेने एक धाव मिळाली तुषार याला. दरम्यान पुढचा चेंडू अतिशय सुंदर चेंडू होता आणि चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे आणि एखाद्यावर समाधान आणि ब्रिजेश यांनी आपलं खातं खोललं. संघाची धावसंख्या 1 ने वाढ. संदीप किणी यांच्याकडून प्रमोद शेळके, दिनेश किणी यांच्याकडून प्रमोद शेळके या सरांना सुंदर समालोचनासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. कृपया त्यांनी नंतर ते घेऊन जावं. अतिशय सुंदर समालोचन आपल्याला ऐकायला मिळते त्यांच्याकडून
आणि प्रेक्षक राजांनी त्याची दाद घेतलेली आहे. दरम्यान आपण वळूया आता सामन्याकडे. एक सुंदर सामना इथे आपल्याला पाहायला मिळतोय. अटीतटीचा सामना त्याला म्हणता येईल. 25 धावांचं माफक आव्हान आहे ते चिंचणी या संघाकडून नवली संघाला. दरम्यान आता पुढचा फलंदाज तयार आहे. 25 धावा झालेल्या आहेत आणि 26 धावांचं माफक आव्हान आहे. आणि नवीन फलंदाज आहे ते नंदन. पुन्हा एकदा रुपेश आपला पुढचा चेंडू घेऊन 9 ते 10 पावलांचा स्टार्ट घेऊन हा चेंडू अक्षय सुरेश चेंडू होता, फक्त खेळून काढला तो मिड ऑफच्या दिशेने आणि याच्यावर एक धाव मिळाली. आपल्या एका धावाने आपली धावसंख्या वाढवली. संघाची धावसंख्या पोहोचवली आहे ती 3. आणि शेवटचं या षटकातील शेवटचं चेंडू घेऊन पुन्हा विचार करतोय की आपण कशी गोलंदाजी करावी ती. दरम्यान पुन्हा एकदा रुपेश पुढचा चेंडू घेऊन आणि हा चेंडू लेगच्या दिशेने टोलावला आहे. कृपया डीजे वाले कोण आहे? काही तांत्रिक अडचण निर्माण झालेली आहे तरी आपण कॉमेंट्री बसून कव्हर कसा द्यावा. दरम्यान 26 धावांचं माफक असं आव्हान आहे ते नवली या संघाला. स्वप्नील किणी प्रतिष्ठान नवली या संघाला CRD चिंचणी या संघाकडून. दरम्यान आता पुढचा गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी तयार आहेत ते अमित. सामन्यातील आपलं पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन विचार करताय. चांगल्या गोलंदाजीची गरज आहे. जर आपण विचार केला तर नवली संघाचा विचार केला तर त्यांच्याकडे चांगले फलंदाज आहेत, पण चांगले हुकमी गोलंदाज हे CRD चिंचणी यांच्याकडे नक्कीच आहेत आणि त्यांचा पुरेपूर फायदा ते घेत आहेत की नाही बघूया. अमित आपल्या फक्त 4 ते 5 पावलांचा स्टार्ट घेऊन राजन पाटील यांच्याकडून या षटक टाकतायत, त्यामुळे त्यांना 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. अतिशय सुंदर असं बक्षीस लावतायत ते राजन पाटील. 4 ते 5 पावलांचा स्टार्ट घेऊन आणि हा चेंडू अतिशय सुरेख चेंडू होता. तो नीटचा खेळता आला नाही, पण तिथं थोडंसं मिसअंडरस्टँडिंग झाली दोन्ही क्षेत्ररक्षामध्ये आणि याचा पुरेपूर फायदा मिळवला आणि मग बॅट कट या दृष्टीने एक धाव मिळालेली आहे. आणि ब्रिजेश यांनी आपली धावसंख्या 1ने वाढवली. संघाची धावसंख्या देखील 1ने वाढवली. धावा झालेल्या त्या 5 आणि दोन्ही भाऊ आमचे कॉमेंटेटर स्कोरर पाटील स्कोरर आहेत, त्यांनी देखील सांगितले दोन्ही भाऊ मैदानात आहे. बघूया आपण बघितलं आता पण युसुफ पठाण, इरफान पठाण, त्याचप्रमाणे मार्क वा, स्टीव्ह वा असे बंधुराज आपल्या इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करतायत. तसेच हे दोघेही बंधू आपल्याकडे ब्रिजेश आणि नंदन घरत आपल्या 4 ते 5 पावलांचा स्टार्ट घेऊन. अमित हा चेंडू हाफस्टंपवर होता, तो टोलावला, थोडासा कट केलेला आहे. ते क्षेत्ररक्षण तयार होता, चांगलं क्षेत्ररक्षण, पण तेवढी चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल दोन्ही बंधूंची. आणि एक धाव मिळाली. संघाची धावसंख्या वाढवली. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 6 धावा आणि 2 गडी बाद. 2 गडीच्या मोबदल्यात 6 धावा जमवल्यात. जिंकण्यासाठी त्यांना 26 धावांचं माफक असं आव्हान आहे. आता गरज आहे 16 चेंडूमध्ये 20 धावांची. आणि बघूया पुढचा चेंडू देखील टोलावलाय ऑंगलेगच्या दिशेने आणि याच्यावर एक धाव मिळाली आणि ब्रिजेश यांनी आपली एक धाव संख्या वाढवली. संघाची धाव संख्या वाढवली. धावा झाल्या त्या 7 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. तर बघूया अमित विचार करतोय आणि क्षेत्ररक्षणाची जमवाजमव करतोय. समोर आहेत आता ते नंदन घरत. अमित आपले 4 ते 5 पावलांचा स्टार्ट घेऊन राईट हँड मारा करतील आणि हा चेंडू वळून मारलेला आहे लॉंग लेगच्या दिशेने आणि चांगली फलंदाजी म्हणायला गेला. चौकार, हा शिवनेरी चौकार म्हणावा लागेल.
या शिवनेरी चषकातील अतिशय सुंदर फल दरम्यान या सुंदर चौकार आपल्याला पाहायला मिळाला तो नंदन यांच्या पाठमधून. पुढचा चेंडू, हा चेंडू तसाच वळून मारलेला आहे, उत्तुंग षटकार, अतिशय सुंदर षटकार आणि चांगली नंदन यांची दरम्यान अमित यांच्या या चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर चौकार आणि षटकार अशा आजूबाजू. पुढचा चेंडू, हा चेंडू देखील उंच मारलाय तसा लॉंग लॉंगच्या दिशेने आणि हा षटकार, उतुंग असा षटकार म्हणावा लागेल. आणि मग चौकार, पंचांचा इशारा, सॉरी पंचांचा इशारा आहे, चौकार आणि अतिशय सुंदर फलंदाजी. दरम्यान धावा झालेल्या आहेत ते 21 आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत त्या 21 धावा. जिंकण्यासाठी 26 धावांचं माफक आव्हान आहे. अतिशय सुंदर फलंदाजी नंदन यांची. डीजे प्लीज. डीजे. दरम्यान आता फक्त 26 धावांचं आव्हान घेऊन उतरलेले हे CRD चिंचणी यांचं फक्त 26 धावांचं आव्हान होतं ते नवली या संघाला. आणि त्यांचे बघूया आता चिंचणी संघाहून तिसरे गोलंदाज येत आहेत सुधीर, 7 ते 8 पॉईंटचा स्टार्ट घेऊन. आणि हा चेंडू देखील अपील केला आहे, पंचांकडे दाद मागतायत परंतु पंचाने अपील फेटाळून लावलं आहे. दरम्यान लेग बाय, एक अवांतर धावसंख्येत भर, संघाच्या धावसंख्येत भर, धावा पोहोचवल्या त्या 22. फक्त 4 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. सुंदर अशी फलंदाजी आपण मागच्या षटकात बघितली नंदन यांची, नंदन घरत यांची. आणि 16 धावा जमवलेल्या आहेत आपल्या संघासाठी, उपयुक्त अशा 16. सिंहाचा वाटा या धावसंख्येतील त्यांचा. बघूया परत एकदा सुधीर 7 ते 8 बॉलांचा स्टार्ट घेऊन पंचांनी त्यांना थांबवलेलं आहे. क्षेत्रकाशी जमवाजमव करतायत. डेड बॉल घोषित केलेला आहे. श्रीकांत भोईर चांगले नावाजलेले पंच आणि विरल नायक हे दोन्ही पंच नावाजलेले. पुढचा चेंडू, हा चेंडू उतुंग मारलेला आहे आणि बघूया प्रयत्न करतायत तिथे क्षेत्ररक्षक आणि सुंदर असा झेलबाद. आणि दरम्यान आपण बघतोय की फक्त 26 धावांचं माफक असं आव्हान आहे. आतापर्यंत धावा झालेल्या आहेत त्या 22. जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे. पुढचा चेंडू घेऊन सुधीर, हा चेंडू सुंदर अशी खेळी म्हणता येईल यांची. गॅप शॉट खेळला, याच्यावर 1 धाव मिळाली ऑफच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण, दुसऱ्या धावेसाठी जात आहेत फलंदाज परंतु घाई करण्याची काही गरज नाही असं त्यांचं मत. आणि त्यांनी थांबवलं. एका धावावर समाधान. संघाची धावसंख्या 1 ने वाढते. धावा पोहोचतायत त्या 23. जिंकण्यासाठी 26 धावांची गरज आहे आणि आतापर्यंत फक्त 3 धावांची गरज. 9 चेंडू 3 धावा. सामना झुकलेला आहे तो फलंदाजीच्या दृष्टीने. बघूया गोलंदाज काय कमाल करतोय. आणि हा चेंडू देखील टोलावण्यात यश मिळाले. बॅटचे कट घेऊन चेंडू क्षेत्ररक्षक विकेटकीपर यांच्या मागे गेला. याच्यावर 1 धाव मिळाली. एका धावामुळे संघाची धावसंख्या वाढली आणि संघ विजयाच्या जवळ जातोय. धावा झाले ते 24 फॉर लॉस ऑफ 3 विकेट्स. दरम्यान सुधीर विचार करतायत कशा प्रकारे आपल्या गोलंदाजीची जादू इथे दाखवू. दरम्यान पुढचा चेंडू, हा चेंडू त्याचे अतिशय खेळून काढलाय. अतिशय समंजसपणे खेळतायत. त्यांना फलंदाजांना कळून चुकलेलं आहे आपल्याला
संयम राखून फक्त जे 2-3 धावांची गरज आहे ते आपण पूर्ण करू शकतो आणि धावा पोहोचवलेल्या आहेत ते आतापर्यंत 25 फक्त एका धावेची गरज जिंकण्यासाठी. बघूया स्ट्रायकर आहेत आता आणि हा चेंडू अतिशय सुंदर खेळून काढला पुन्हा एकदा लॉंगनच्या दिशेने. याच्यावर एक धाव मिळाली आणि आपला विजय संपादन केला. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. त्रिशा 11 चला नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी तुम्हाला तयार राहायचं आहे. लगेचच पुढचा सामना खेळायचा आहे. त्रिशा 11 चला. धीरज चला या. आणि विजयी संघ नवली संघ या आपणही लगेच या. SKB नवली आपणही यायचं लगेच. गौतम आकरे येत आहेत नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी. या लगेच. आणि मॅन ऑफ द मॅच या मॅच मधल्या मॅन ऑफ द मॅच साठी नंदन घरत यांची निवड झालेली आहे. त्यांनी कृपया आपलं पारितोषिक स्वीकारण्यासाठी कॉमेंट्री बॉक्सच्या जवळील मंचाजवळ यायचं आहे. नंदन घरत. चला दोन्ही संघाचे कर्णधार यायचे मॅन ऑफ द मॅचचा हकदार या ठिकाणी आपण पाहू शकणार आहोत. नंदन घरत यांनी कृपया मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक स्वीकारण्यासाठी यायचं आहे. यस नंदन करत यायचं आहे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. पाहुण्यांच्या उपस्थितीने या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. शुभम पाध्ये यांना मी विनंती करेन जे भटजी आहेत आणि क्रिकेटवरचा अफाट जिव्हाळा नितांत प्रेम त्यांच्या माध्यमातून सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळतं. तर शुभम पाध्ये यांना मी विनंती करेन की आपण या. नंदन व्हेरी वेल प्लेड सुरेख फटकेबाजी करत मात्र या ठिकाणी आपण पाहतोय त्यांना शुभम पाध्ये यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. त्याचप्रमाणे रुपेश आणि अमित यांनी देखील कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. रुपेश यांचा 100 रुपयाचा पारितोषिक आहे पहिले षटक टाकल्याबद्दल. त्यानंतर अमित यांचा Yes, देखील पारितोषिक आहे. गौतम आकरे आपण यायचं आहे. तसेच मी विनंती करेन स्वप्नील किनी प्रतिष्ठान नवली संघाचा कर्णधार तुषार आपण लवकर या. गडा जवळजवळ 4:20 झालेत. आम्ही जास्त प्रश्न विचारणार नाहीये. फक्त डिसिजन आणि लगेच मॅच स्टार्ट करायचे कारण आपल्याकडे तेवढा वेळ नाहीये. तुषार आज चांगले लीड करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. या अगोदर प्रणय घरत यांच्या माध्यमातून कित्येक सामने आपण पाहिले. कर्णधाराच्या भूमिकेत आपण पाहतो त्यांचेच बंधू करण मोरे चांगल्या प्रकारचं क्रिकेट हाताळतात. शुभम पाध्ये यांना विनंती करेन कॉइन स्पिन करावं. हेड यस हेड छाप या ठिकाणी आलेला आहे. गौतम डिसिजन फक्त कळवा. क्षेत्ररक्षण. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद शुभम पाध्ये. या आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊया. दरम्यान मी समालोचक बॉक्समध्ये ज्यांच्या मधुर वाणीने सर्व प्रेक्षक मोहित होतात ते प्रमोद शेळके सर यांना मी विनंती करेल त्यांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. आणि आपलं देखील 200 रुपयाचं पारितोषिक आपण स्वीकारायचं आहे. दिनेश किणी यांनी उत्कृष्ट समालोचनासाठी आपल्याला 200 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. मी स्कोररला विनंती करेल की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते त्यांना ते पारितोषिक प्रदान करावं. हल चिक हल हल. तर आपण पाहतोय की ज्या समालोचकाला मात्र एक आगळेवेगळा प्राईज आलाय. आपण पाहतोय आमचे प्रमोद शेडगे सर यांना मात्र प्राईज आलाय आणि त्यांना खूप सारे शुभेच्छा आहेत. आता मात्र थोडंसं पुन्हा एकदा सामन्याकडे जाऊया कारण एक मोठा सामना मित्रांनो पालघर डहाणू तालुका म्हटलं तर पालघर डहाणू तालुक्यामध्ये 2 मोठे संघ ज्या संघांकडे आम्ही नेहमी बघतो. मला वाटते माझी क्रिकेटची सुरुवात माझ्या कॉमेंट्रीची सुरुवात जेव्हा मी केली होती तेव्हा मी पालघर डहाणू तालुक्यात जेव्हा कॉमेंट्री केली होती पवनसुत नवली म्हणजे आज जो SKB नवली नावाने खेळतोय आणि दुसऱ्या बाजूला दुसरा संघ त्रिशा 11 म्हणजेच यंग अचिव्हर दांडी
हे दोन्ही संघ जेव्हा जेव्हा आमने सामने यायचे मित्रांनो, खूप मोठा सामना, आणि तोच मोठा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आजच्या दिवसातील कोणता संघ सत्यवान कोपरी बरोबर खेळेल, कोणता संघ सेमीफायनलला जाणार, याकडे सर्व क्रिकेट रसिकांचं लक्ष लागलंय, प्रत्येकाचं लक्ष लागलंय. आणि मित्रांनो, एक मोठा सामना, नाणेफेकीचा जो कॉल त्रिशा 11ने जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. पाचच्या सामन्यात ज्या पद्धतीने एक वेगळं आपण पाहतोय, जेव्हा ग्रॅग चॅपल इंडियामध्ये आले होते त्यांनी वेगवेगळे प्रयोग केले होते आणि वेगवेगळ्या खेळाडूंना वेगवेगळ्या क्रमांकावर पाठवलं होतं. तसंच आपण पाचच्या सामन्यात जर पाहिलं असेल तर ब्रिजेश घरतनी सुरुवात केली होती पहिल्या सामन्यात, परंतु त्यानंतर सातपाटी एक्सप्रेस प्रतीक मोरेला पुढे आणलं आणि प्रतीक मोरेनी काम खूप चांगलं चोख बजावलं. आणि पहा ज्या पद्धतीने आपण पाहिलंय की त्यांनी मात्र सामन्याला कलाटणी दिली आणि 74 धावा ज्या संघाने केल्या होत्या त्या संघाला फक्त 25 धावावर रोखलं. एक मोठा सामना. इकडे मात्र सलामीची जोडी मात्र तयार होत आहे. एका बाजूला ज्या खेळाडूंनी लेदर टेनिस या दोन्ही फॉर्मॅटमध्ये आपल्या नावाचा डंका गाजवला, एका बाजूला आपण पाहतो टाटा SSL मध्ये कार्यरत असलेले द कूल माइंडेड, जसं आपण नेहमी म्हणतो मित्रांनो, या खेळाडूला कधीही बघा, त्याचे एक्सप्रेशन बघा, कधीही तो तुम्हाला कोणतेही आपण म्हणतो की एखाद्या खेळाडूला तुम्ही कितीही डिचवा पण तो डिचवत नाही, असा म्हणजेच तुषार घरत. आणि दुसऱ्या बाजूला तुषार मोरे. हे दोन्ही, आणि आज जसं आपण सकाळपासून म्हणतो की प्रणयजी घरत हे दिसत नाही आहेत, प्रणय घरत आणि तुषार घरत पालघर टेनिस क्रिकेट म्हटलं तर टू लेजंड्स, त्यानंतर जेलिस शेख आणि मिथुन पागदरे हे लेजंड्स आहेत आणि हे लेजंड्स आपण नेहमीच बघतो. प्रमोद, नक्कीच ऑल इज वेल हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. मी विनंती करेन प्रदीपजी घरत आणि रमेश घरत या दोन व्यक्तींना की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. प्रदीपजी घरत आणि तसेच रमेशजी घरत यांना विनंती करेन की आपण सन्मानानं व्यासपीठावर येऊन मॅचचा आनंद घ्या. तर आपण पाहतोय पहिलं षटक मात्र घेऊन येतोय भरत चिखलीकर, ज्यांना मामा या नावाने ओळखलं जाते. मामा भांजे एका संघात तन्विश वजे यालाही आपण या सामन्यात बघतोय. आणि मामा भांजेची जोडी थांबवतोय जरा चिराग. डॉक्टर अरुण अनंत घरत यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 3000 आल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजून आभार व्यक्त करतायत. तसेच मिलिंदजी एकनाथ घरत 1000 रुपये या ठिकाणी मंडळाला आर्थिक सहाय्य आलेलं आहे. मंडळ त्यांचं टाळ्या वाजून आभार व्यक्त करतायत, कारण या दात्यांचं खूप आम्ही ऋणी आहोत. मंडळ ऋणी राहील आणि तुमचं विशेष सहकार्य असंच लाभो. या आपण जाऊया पहिल्या 4 षटकांसाठी की चिराग मेहर यांची इच्छा होती की 4 षटक आम्ही करू सेमीफायनलचे. या चिराग मेहर यांचा आवाज ऐकूया. धन्यवाद. इकडे मात्र पहिला चेंडू आणि पॉइंटला चेंडू खेळून काढला. इकडे मात्र विवेक डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, भाऊ मात्र त्याला कव्हर करतोय, मात्र तन्विशने मागून बॅकअप दिलाय. पहिली धाव मात्र मिळते. तुषार मोरे पाठचे 2 सामने पाहिले तर त्याला जो सूर गवसाला होता तो गवसला नाही, त्यामुळे आता मात्र चेंडू बॅटवर घेतोय आणि पहिली धाव मात्र आपल्या संघासाठी आणि आपल्या SKP नवली संघासाठी घेतोय तुषार घरत. आता मात्र ऑन स्ट्राईक आहे चेतन घरतलाही आपण पाहिलं, त्यांनीही खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजी केली. नंदन आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ब्रिजेश घरत, ही भावांची जोडी आपण पाहिलेली आहे. तर पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी भरत चिखलीकर, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. या मात्र बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र बॅटची आतील कडा, चेंडू मात्र गलीच्या क्षेत्रात जातोय. 1 धाव मात्र मिळेल. धावसंख्येचा विचार केला पहिले 2 चेंडू झालेत, धावसंख्या फलकावर 2. आपण पाहतात शिवनेरी चषक 2020चं हे भव्य दिव्य आयोजन. मित्रांनो, इकडे या स्पर्धेत 2 कॅमेऱ्याने आम्ही लाईव्ह करत होतो, परंतु पावसाने जो व्यत्यय आणला त्यानंतर आम्ही आधीच ऑलरेडी ऑर्डर घेतली होती, त्यामुळे कदाचित आम्हाला इकडे सिंगल कॅमेराच देणं भाग पडलं. आणि त्यानंतर आपण पाहतो इकडे मात्र हा चेंडू खूपच सुरेख फटका, चेंडू मात्र जातोय. मला तरी मात्र 1 बाउन्स जातोय की तो षटकार आहे. तिकडे मात्र आपण एकदा चेक करूया, लाईव्हलाही आपण चेक करतोय काय झालं एकंदरीत. येस, चेंडू ज्या पद्धतीने पडलाय आणि हा चेंडू जातोय षटकार, सिक्सर षटकार आहे. रिप्ले मध्येही आपण पाहिला चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊन पडतोय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या फलकावर लागते ती 8. तुषार मोरेचं फॉर्म मध्ये येणं खूप महत्वाचं आहे, कारण तुषार घरत आणि तुषार मोरे ही जोडी जेव्हा जेव्हा मैदानात येते तेव्हा धावसंख्येचा विचार केला. पहा इकडे मात्र रिप्ले मध्ये आपण पाहिलाय चेंडू मात्र गेलाय, चेंडू घेऊन यायचा, चेंडू द्या. प्रेक्षक थोडंसं लक्ष ठेवा, स्वयंसेवक लक्ष ठेवा, आपल्याकडे वेळेचं बंधन आहे. 4:25 झालेले आहेत. यानंतर सेमीफायनलचा सामना अजूनही बाकी आहे, त्यानंतर अंतिम सामना आणि त्यानंतर आपण मुख्य पारितोषिक वितरणाकडेही जाणार आहोत. त्यामुळे आपण सर्वांनी काळजी घ्या. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या फलकावर लागते ती मात्र जवळजवळ 8. चेंडू झाले 3. आमचे DJ पुन्हा एकदा येत आहेत आज संध्याकाळच्या सत्रात, त्यांचं पुन्हा एकदा
इकडे आगमन होते त्यांचं पुन्हा एकदा मंडळातर्फे हार्दिक स्वागत. शिवनेरी चषक 2020 मित्रांनो, या स्पर्धेचा विचार केला पहिले 3 दिवस या स्पर्धेला जर व्ह्यूज पाहिले तर जवळजवळ 80,000हून जास्त व्ह्यूज आणि आजचे व्ह्यूज जर पाहिले तर जवळजवळ 30 ते 40,000 आजचे व्ह्यूज. त्यामुळे ही स्पर्धा खूप मोठ्या लेवलवर गेली आहे आणि खूप चांगलं काम या शिवनेरीच्या सर आयोजकांनी केलं. याही मात्र मोठा फटका घेण्याच्या प्रयत्नात पंचांकडे अपील मात्र करतात, मात्र अपीलमध्ये तेवढा काही दम नव्हता. आपण पाहू शकता रिप्लेमध्ये काय झालं. एकंदरीत मोठा फटका घेण्याच्या प्रयत्नात होते तुषार मोरे. चेंडू आणि फळीचा कोणताही संबंध झाला नाही. चेंडू थोडासा पायाला ब्रश होऊन गेला, मात्र चेंडू निर्धाव. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या फलकावरती 8, चेंडू झाले 4, षटक क्रमांक मैदानावर पहिलं. फुल टॉस चेंडू याही मात्र सर बॅटनी केलाय, लॉंग ऑन बाउंड्री क्लिअर करतोय, स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळतोय. शिवनेरी चौकार येतोय आणि डीजे वाजतोय. पहा, ज्या पद्धतीने मी आधीच म्हटलं की तुषार मोरेचा फॉर्म मध्ये येणं खूप गरजेचं आहे एसकेबी नवलीसाठी आणि ते करतायत. खूप चांगल्या पद्धतीचा खेळ. याय मात्र चेंडू का सोडला जातोय मला समजलं नाही. षटक क्रमांक पहिला संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर लागते ती 12 धावा. प्रमोद, या सामन्याचा जर विचार केला एक मोठा सामना आहे. क्वार्टर आपण पाहतोय की सेमीफायनल मध्ये कोणाचं तिकीट मिळणार आहे, सुपर फोरकडे कोण जाणार आहे. परंतु प्रमोद, जर तुला इथे प्रेडिक्शन करायचं आहे, 4 षटकांचा हा सामना आहे, पहिल्या षटकात 12 झालेत, काय प्रेडिक्शन असेल? नक्कीच नक्कीच. ज्या पद्धतीने आपण पाहतो की 12 धावा पहिल्या षटकामध्ये ऍब्सोल्युटली सुपर बॅटिंग पाहायला मिळाली. जो मात्र फाउंडेशन बिल्ड करायचं होतं ते फाउंडेशन बिल्ड केलं गेलं. तर मी म्हणेन ना की जवळजवळ जर आपण पाहिलं प्रोजेक्टेड स्कोर 50-55च्या घरात गेलं तर एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. एक थोडंसं अनोखं पारितोषिक पुन्हा एकदा राजेंद्र पाटील, जे मात्र बक्षीस देत नाहीयेत तर ऊर्जा वाढवतात खेळाडूंची. तर राजेंद्र पाटील यांचं खूप खूप धन्यवाद. जो फलंदाज 3 धावा मात्र पळून काढेल बॅटने त्याला मात्र 100 रुपयांचं पारितोषिक आणि षटकार जर आला तर त्या फलंदाजाला 100 रुपयाचं पारितोषिक. अशा पद्धतीने मात्र हे पारितोषिकांची खैरात होत असताना आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच चिरागजी मेहर, जर आपण पाहिलं तर 50-55 फायटिंग टोटल आहे. कारण गोलंदाजीमध्ये आतापर्यंत जर आपण पाहिलं वर्चस्व गाजवलंय ते नवली संघाने. फलंदाजीमध्ये विवेक दवनेने गेल्या मॅच मध्ये काही कमालीचं प्रदर्शन दाखवलं, म्हणून फायटिंग स्कोर जबरदस्त पाहायला मिळतो 55. तर आता मात्र दांडी एक्सप्रेसेस आणि त्याच्यासमोर मात्र तुषार घरात चांगल्या पद्धतीने फटका. इकडे मात्र तन्वीश वसे मात्र क्षेत्ररक्षण करतो. चांगली फेकी पाहायला मिळते. एक ज्या पद्धतीने प्रमोदने त्याचा उल्लेख केला, एक इंटरनॅशनल खेळाडू पहा, अंडर 14, अंडर 16 आणि ज्या पद्धतीने ज्यांनी खेळ केला आणि खरोखर आपल्या या पालघर जिल्ह्याचं नाव खूप मोठ्या प्रमाणावर त्यांनी खूप मोठं केलं आहे असा तन्वीश वजे. तर दांडी एक्सप्रेस आपण पाहतोय मागच्या सामन्याचा विचार केला मित्रांनो, त्याची ही एक वेगळी आठवण तुम्हाला नक्की सांगेल. याही मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि फळीवर कोणता चेंडू फळीवर आला नाही आणि निर्धाव चेंडू. मला अजूनही आठवतंय जेव्हा विवेक कतारला जाऊन आला होता, कतार तो रिटर्न होत होता आणि तेव्हाच समाजाच्या मॅच होत्या लेदरच्या आणि एक चेंडू 6 धावाची गरज होती प्रमोद, तेव्हाही विवेकनी षटकार मारला होता. तीच त्यांनी आठवण आज आधीच्या सामन्यात ताजा केली आहे. म्हणजे पाहायचा खूप चांगला सामना पाहायला मिळणार आहे. याही मात्र वाईड यॉर्कर. ही गोलंदाजी खूप चांगल्या पद्धतीने केली जाते सध्या. मात्र आपण भारतीय संघाच्या खेळाडूंनी IPL मधून ज्या खेळाडूला आपण पाहिलं, टी नटराजन, ज्यांनी सर्वाधिक ब्लॉक चेंडू टाकण्याचा विक्रम केला आणि भारतीय संघात निवड झाली. भारतीय संघात नुसती निवड झाली नाही तर त्यांनी स्वतःला प्रूव्ह केलं आणि ऑस्ट्रेलियामध्ये चांगलं प्रदर्शन केलं. तर यॉर्कर किंग. याही मात्र चेंडू मात्र यष्टाना वेधून जातोय. दांडी मात्र गुल होत आहे. दांडी एक्सप्रेस इकडे मात्र एक मोठा मासा जाळायला लावतोय आणि गडी बाद होतोय तो मात्र तुषार घर. थँक्यू डीजे, थँक्यू. तर या ठिकाणी आपण पाहतोय ग्रामपंचायत सदस्य सरिता रमेश घरत मॅडम यांच्याकडून मात्र 1,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलेलं आहे. तसेच इंदिरा तुकाराम घरत यांच्याकडून
₹2500 आर्थिक सहाय्य आलेलं आहे. मंडळ त्यांचं टाळ्या वाजून आभार व्यक्त करत आहेत. खूप मोलाचं सहकार्य या स्पर्धेला लाभलेलं आहे. या सर्व दात्यांचं आम्ही अंतःकरणापासून शिवनेरी चषकांच्या आयोजकांचं या ठिकाणी नक्कीच ते धन्यवाद व्यक्त करतील, यात काही शंका नाहीये. त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तर धावसंख्येचा विचार केला 14 धावा 1 गड्यांच्या मोबदल्यात 7 चेंडूत 12 धावर खेळतोय तुषार मोरे. याही मात्र पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. नंदनचा विचार केला, दोन्ही बंधू चेंडू पायाला ब्रश होते, त्यामुळे लेग बाईटचा इशारा. पंच विरल नायर आपण पाहतोय मुख्य पंचांच्या भूमिकेत, तर स्ट्रायकर अंपायरच्या भूमिकेत अजित म्हात्रे सर, ज्यांना मी नेहमीच म्हणतो की खूप आगीवेगी त्यांची पर्सनॅलिटी. मी त्यांना साऊथचा हिरोही म्हणतो. एक आगीवेगी पर्सनॅलिटी आहे त्यांची आणि खूप चांगल्या पद्धतीची अंपायरिंग त्यांच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. याही मात्र देखना फटका आहे, पाहायचा चेंडू क्लिअर कर गया. येस, कव्हर बाउंड्रीच्या वरतून षटकार. तुषार मोरे ऑन फायर. षटकार आलाय, काय षटकार खेचलाय पहा, अप्रतिम. 21 ऑन बोर्ड, 21 धावा फलकावर आहेत 1 गड्यांच्या मोबदल्यात. प्रमोद जर विचार केला, पहिल्या षटकाचा विचार केला 12 धावा होत्या, या षटकात 9 धावा. शेवटच्या चेंडूवर षटकार आलाय आणि 12ला उलट केलं गेलेलं आहे 21. नक्कीच ज्या पद्धतीने आपण पाहतो की 5 चेंडू व्यवस्थित फेकले होते विवेक दवनेने. हा चेंडू छान होता, परंतु बॅटचं एलिव्हेशन अप्रतिम पाहायला मिळालंय. ही खरी ताकद आपल्याला पाहायला मिळते तुषार मोरे या फलंदाजाची, कारण लेदर क्रिकेटचा या खेळाडूकडे तेवढा अनुभव आहे आणि लेदर क्रिकेटमध्ये प्रशिक्षण देताना मात्र तुमचं फुटवर्क कितपर्यंत काम करतं त्याच्यावर जास्तीत जास्त भर दिली जाते. आणि तेच टेनिस क्रिकेट मात्र पुन्हा एकदा तुषार मोरे गेल्या मॅचमध्ये 2 मॅचमध्ये फ्लॉप ठरला होता, परंतु स्वतःला इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी मात्र एका इनिंगची खूप गरज असते आणि ते मनोबल मात्र वाढवलं गेलं. परंतु शेवटच्या चेंडूवर विवेक दवनेने मात्र चांगला चेंडू फेकला होता, परंतु तेवढाच चांगला स्ट्रोक मात्र या ठिकाणी बनवला गेला. इनसाइड आउटचा फटका मात्र खूप कमी प्रमाणात अशा प्रकारचे स्ट्रोक टेनिस क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात. अशा प्रकारचे स्ट्रोक वेस्ट इंडिजचा खेळाडू कार्लोस ब्रेथवेट आणि हार्दिक पांड्या जर आपण पाहिला भारतीय संघाचा, आणि खास करून डॅरेन सॅमी याचा आज वाढदिवस सुद्धा पाहायला मिळतोय, त्या फलंदाजाच्या माध्यमातून असे स्ट्रोक पाहायला मिळत आहेत. नाईस बॅटिंग, नाईस शॉट बाय तुषार मोरे. षटक क्रमांक 3 मिथून गोलंदाजीसाठी. आता इकडे मात्र नंदन ऑन फायर, काय देखना फटका आहे, चेंडू खूप 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 दूर. हा येतोय शिवनेरी षटकार. ज्या पद्धतीने षटकार मारला गेलाय, 27 धावा या फलकावर आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या आत चालू आहे 3. पुन्हा एकदा मोठा फटका, पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2. हा शिवनेरी षटकार, अप्रतिम फलंदाज. ज्या पद्धतीने फलंदाजी केली आहे मिथूनवर मात्र आक्रमण केलं जात आहे. मिथूनचा विचार केला मित्रांनो, नवीन नौका गोलंदाज आहे आणि ज्या पद्धतीने इकडे आक्रमण केलं जात आहे. धावसंख्येचा विचार केला 33 धावा. पहिल्या आधीच्या सामन्यातही थोडासा सूर गवसला नव्हता, परंतु आता मात्र सूर गवसलाय आणि ज्या पद्धतीने इकडे मात्र धावा काढल्या जात आहेत. आपण 50, तुम्ही 45-50 म्हटल्या होत्या, आता मात्र तो जास्त आकडा होईल का याकडे लक्ष असणार आहे. इकडे मात्र विवेक काहीतरी कानमंत्र देतोय. 33 धावा फलकावर आहेत. 2 चेंडूवर 2 षटकार, 3 चेंडूत 12 धाव्यावर जाऊन पोहोचलाय. नंदन 5च्या सामन्यातील हिरो, आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅच चा किताब ज्यांनी घेतला होता, तो मात्र पुन्हा एकदा तीच इनिंग बिल्डअप करतोय. एक मोठा सामना एसकेपी नवली, स्वप्नील किलिंग प्रतिष्ठान नवली वर्सेस दुसऱ्या बाजूला 311 म्हणजे यंग चिवर दांडी. गोलंदाज पुन्हा एकदा तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट. मिथून सामोर जाईल तो मात्र नंदन. षटक क्रमांक 3.
याही मात्र पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याच्या प्रयत्नात सिंगल मात्र मिळेल. तन्वीश वजे चेंडूवर येतोय, एक धाव मात्र मिळेल. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचते 34 वर. मी मगाशीच म्हटलं तुषार मोरेचं फॉर्म मध्ये येणं खूप महत्वाचं आहे. तो मात्र 8 चेंडूत 18 धावांवर फलंदाजी करतोय आणि त्याने ज्या पद्धतीने जो पाया मजबूत केला त्यानंतर मात्र नंदन त्याच्यावर आता धावाची इमारत मात्र मोठी करतोय. षटक क्रमांक 3, धावसंख्या आता म्हणून 34. तिसऱ्या षटकातील चौथा चेंडू, राईट आर्म ओव्हर द विकेट मिथून कॉमेंट्री बॉक्स कडून. या मात्र पुन्हा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. तन्वीश वजे चेंडूवर येतोय, एक धाव मात्र मिळेल. चांगली पैकी पहा, क्लास दाखवते आपला क्षेत्ररक्षणाचा. धावसंख्या 35. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर षटकार, सिंगल सिंगल. आतापर्यंत 4 चेंडू 14 धावा खर्च केल्यात. इकडे मात्र गोलंदाज मिथुननी. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल. आता मात्र दोन्ही फलंदाज एकमेकाशी सल्ला मसलत करतायत, काय करावं लागणार आहे. 35 धाव फलकावर आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या आत चालू आहे. ते तिसरा 4 चेंडूंचा खेळ संपलाय, म्हणजे अजूनही या पहिल्या इनिंगचा विचार केला 8 चेंडूंचा खेळ येणं बाकी. सत्यवान कोपरी बरोबर कोणता संघ खेळणार हे मात्र हे सामना ठरवणार आहे. याही मात्र यॉर्कर, परंतु तेवढा चांगल्या पद्धतीने खेळला गेला. स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न केला गेला. पायाला चेंडू लागला खरा, एक धाव मात्र मिळते. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र जवळजवळ 36 धावा. 36 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. चांगली भागीदारी इकडे मात्र बिल्टअप होते. आपण पाहिलं असेल फलंदाज तुषार घरात बाहेर झाल्यानंतर नंदननी आणि तुषार मोरेनी इथे मात्र संपूर्ण सामना आपल्या बरोबर घेतलाय आणि 36 धावा. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू येणं बाकी आहे. पहा प्रेक्षकांची गर्दी, जिकडे नजर राहील तिकडे प्रेक्षक, डोंगरावर प्रेक्षक, खाली प्रेक्षक, एक आगळं वेगळं चित्र. याय मात्र अक्रॉस द लाईन, परंतु चेंडू बाहेर जाणार. येस, पंच सांगतायत लेग बाईचा इशारा. षटक क्रमांक 3 इकडे मात्र संपताय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर आहे ती 37 धावा. प्रमोदची 45-50. अजून किती धावाकडे जाणार, कारण शेवटचे षटक अजूनही बाकी आहे. नक्की ज्या पद्धतीने नंदनने मात्र 2 पहिले प्रथमतः षटकार खेचले आणि त्यानंतर परिवर्तन केलं ते मिथून या गोलंदाजाने चांगल्या प्रकारची गोलंदाजी हाताळली. कौतुक करेन मी गोलंदाजाचं सुद्धा. परंतु नंदनने ज्या फॉर्म मध्ये मात्र मॅन इन फॉर्म आहे आणि ते सातत्य त्या खेळाडूने ठेवलेलं आहे. कारण काही खेळाडू आपण पाहतो गेल्या मॅच मध्ये मात्र मॅन ऑफ द मॅच आपल्याला पाहायला मिळतात, तदनंतर सातत्य राखत नाहीत आणि त्याचा फटका कुठेतरी संघाला सातत्याने जाणवत असतो. परंतु इथे मात्र मी म्हणेन नंदनच्या बाबतीत की परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. क्वांटिटीपेक्षा क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट. ते मात्र नंदनने या ठिकाणी करून दाखवलंय. 3 षटकांचा अगदी खेळ झालाय आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 37 येणारे. आतापर्यंत जर आपण पाहिले तर 6 चेंडू असतील. या 6 चेंडूमध्ये ऍक्सेप्टेशन असेल. शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतो की कितीही मात्र 20-25 धावा आल्या तरी सुद्धा कमी होतात. चला घाई करा जरा, प्लीज डोंट वेस्ट द टाइम. शेवटचे 6 चेंडू आहेत. मॅक्झिमम चिरागजी जर मी म्हणेन की या ठिकाणी 17 ते 18 धावा खूप मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ठरतील. नक्कीच धावसंख्या 37 धावा. जर श्रीलाईव्हचे कॅमेरामन मनीष निजाई यांचंही आम्ही कौतुक करतोय, कारण खूप चांगल्या पद्धतीचा कव्हरेज आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. आज सिंगल कॅमेऱ्यानी ते कव्हर करतायत आणि चांगलं काम इकडे मात्र श्रीलाईव्हच्या माध्यमातून करतात. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. कुणाल गोलंदाजी करतोय, मात्र सर बॅटनी केलेला स्ट्रोक आणि चेंडू सीमा पार. षटकार अप्रतिम. धाव संख्येचा विचार केला तर धावसंख्या फलकावर 43 धाव. 43 ऑन बोर्ड. याही पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. मिथून त्या चेंडू पर्यंत आहे. एक धाव मात्र मेल दुसऱ्याचा प्रयत्न केलाय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. फेकी मात्र चुकीची येते तरी 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्येचा विचार केला 45 ऑन बोर्ड. 45 धावा. प्रमोदजींनी सांगितलं की 17 ते 18 धावा या षटकात येणं गरजेचं आहे आणि त्याच्याच अनुषंगाने आपण पाहिलं तर पहिल्या 2 चेंडू 8 धावा आलेल्या आहेत. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 45 ऑन बोर्ड. हाय व्होल्टेज सामना आहे. प्रेक्षकांचं मनोरंजन नक्की होणार आहे या सामन्यात. याही मात्र पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याच्या प्रयत्नात. याही मात्र सेफ हँड्स. तन्वीश वजेच्या हातात मात्र चेंडू जाऊन विसावतोय आणि एक मोठा झटका लागतोय आणि डीजे वाजतोय. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती 45 धावा.
कौशल यांनी जो झेल घेतला होता बाउंड्रीच्या बाहेर, त्यासाठी जे 200 रुपयाचा पारितोषिक आहे त्यांनी ते नंतर घ्यायचं आहे. धावसंख्येचा विचार केला 45 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2. आता मात्र जातोय दोन्ही बंधू मैदानाच्या आत. 45 ऑन बोर्ड, नंदन घरत, ब्रिजेश घरत, ही मात्र भावांची जोडी. दोन्ही भाऊ आपण पाहिलं, पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच पाहिला तर ब्रिजेश, दुसऱ्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच पाहिला तर नंदन. तर दोन्ही भाऊंनी मात्र आपलं काम आपल्या संघासाठी चोख बजावलाय. परंतु या सामन्यातही ज्या पद्धतीने नंदन फलंदाजी करतोय, 5 चेंडूत 14 धावा. ब्रिजेश आता चालाय, पण ब्रिजेश काय करेल पाहायचं आहे. कुणालचा विचार केला, 3 चेंडूत 8 धावा खर्च केल्यात. पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर दुहेरी, त्यानंतर विकेट. पुढचे 3 चेंडू काय, स्ट्राईकवर नंदन. कुणाल पुन्हा एकदा बॉलिंग मार्क पर. मोठा फटका, चेंडू पुन्हा एकदा हवेत आहे आणि चेंडू क्लिअर करतोय बाउंड्री लाईन. षटकार. थँक्यू डीजे. मित्रा, या गाण्याची जेव्हा जेव्हा आठवण येते मला वाटतं मला उमरोई लगेच आठवते, आणि उमरोईतील पहिली 1 लाखाची स्पर्धा. आणि हे गाणं म्हटलं तर पवनसूत नवली, कारण पवनसूत नवलीचं गुड लक सॉन्ग जर कुठलं असेल तर आता तरी देवा मला पाहूशील का. आणि पहा, आज भगवंत पुन्हा एकदा त्यांना तारण्यासाठी आलाय. 51 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2. 4th ओव्हर इन प्रोग्रेस, शेवटचे 2 चेंडू शिल्लक. याही मात्र चेंडू थोडासा कट होतोय, पाहायचं काय होतंय इकडे. मात्र येस, धावचीच्या रूपानं बाद मात्र इकडे होईल आणि गडी बाद होत आहे. 51, लॉस ऑफ 3 विकेट. इकडे मात्र डीजेला संधी देऊया. प्रेक्षक कुठून कुठून नाचतायत, कुठून कुठून डान्स करतायत, तुम्ही पाहू शकता ऑन स्क्रीन. हे प्रेक्षक खूप चांगला. सकाळच्या असताना आमची जी लहान लहान मुलं होती, जी मला वाटतं झाडाचे पानं घेऊन नाचत होती, आणि आता हेही प्रेक्षक आनंद घेत आहेत. प्रेक्षकांची मात्र इकडे आनंद घेण्याची वेगवेगळी शैली आहे. इकडे मात्र शेवटचा चेंडू मात्र बॅटवर येत नाही, सिंगल मात्र मिळेल, म्हणजे धावसंख्या फलकावर लागते ती 52 अँड 53 इज अ टार्गेट. हाय व्होल्टेज सामना आहे मित्रांनो, कुठेही जाऊ नका. पुढच्या 4 षटकासाठी मात्र पुन्हा एकदा आपल्याबरोबर जोडले जातील द व्हॉइस ऑफ वसई, द व्हॉइस ऑफ पालघर, मिस्टर प्रमोद शेडगे. आता मात्र जाऊया डीजे कडे.
अल्पेश घरत आणि योगेश घरत त्यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. अल्पेश भोईर यांची स्पर्धा येते याच मैदानात 6 जानेवारी ते 10 जानेवारी असा टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम 1,30,000 आमदार चषक MLA ट्रॉफी 2021 अपकमिंग सून आपल्याला जरूर पाहायला मिळेल. एक चांगल्या प्रकारचं क्रिकेट याच मैदानात थरार आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक चांगलं क्रिकेट, प्युअर क्रिकेट, क्वालिटी स्टँडर्ड क्रिकेट आपल्याला जरूर पाहायला मिळेल. मोठमोठ्या संख्येने मात्र या ठिकाणी प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेण्यासाठी फुल संडे एन्जॉय करतायत. पूर्ण मैदानाच्या बाहेर डोंगरावर सुद्धा मात्र काही प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळत आहेत. चौबाजूने नजर टाकली तर रंगीबेरंगी शरबत सुद्धा घेऊन मात्र काही एन्जॉय करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर या पण चांगल्या प्रकारचं क्रिकेट पाहायला मिळणार आहे. दोन संघांमध्ये नाण्याची एक बाजू आपण मित्रांनो पडताळले, नाण्याची दुसरी बाजू पडताळणं खूप गरजेची गोष्ट आहे. 53 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. डोंट क्रॉस द ब्रिज अंटिल यू कम टू इट. संकट येण्यापूर्वीच त्याची चिंता करीत बसू नका खेळाडूंनो, तर फाईट करा. कारण शालेय जीवनातील विद्यार्थी मात्र परीक्षा आली म्हणून तो खचत नाही, तर अभ्यासाला लागतो. मात्र तसंच क्रिकेटमध्ये टार्गेट समोर ठेवलं म्हणून खचून जाऊ नका, तर ते टार्गेट अचीव करण्याचा जरूर संघर्ष आणि प्रयत्न करा. ऑल द बेस्ट. दोन्ही संघांसाठी मात्र हार्दिक शुभेच्छा असतील आमच्या कॉमेंट्री स्टुडिओकडून. चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिलं षटक प्रतीक मोरे. पहिला चेंडू यावेळेला आपण पाहतोय इनफिल्डच्या वरून. ही ताकद आहे गौतम अकरे या फलंदाजाची. नरपडचं मैदान मला अजूनपर्यंत आठवतो. 80 धावांची उत्कृष्ट खेळी केली होती. अशाच प्रकारची स्टार्ट करून दिली होती. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 4. वेलकम बाउंड्री 4 धावा. या आपण जाऊया सुभाष कदम यांच्याकडे. थँक्यू. वेलकम बॅक. संख्या जर आपण पाहिली तर 4 या धावसंख्येवर पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर 4 धावा. यावेळेला मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात गौतम अकरे यांच्या खेळीला पूर्ण विराम. तुषार घरत यांचे बंधू पाहायला मिळत आहेत. चेतन घरत त्या ठिकाणी सुंदररित्या कन्वर्ट करतायत. गौतम अकरे एक मोठ्या पारीमध्ये मात्र तकदील करत नाहीये आणि फलंदाज गौतम अकरे एक बिग विकेट. बॅक टू द डगआउट. थँक्यू. फेवरेट सॉन्ग आणि लकी सॉन्ग म्हणून ओळखलं जातं ते नवली संघासाठी आपण पाहतो. ज्या वेळेला पालघर चषक 2016 झाला सतू कदम विद्यालयाच्या मैदानात 1 लाखाची ती स्पर्धा संदीप परदेशी आणि त्यांच्या संपूर्ण टीमने भरवली गेली होती. तुषार घरत बेस्ट बॅट्समन म्हणून ओळखले गेले होते आणि तिथे मात्र एक मोठ्या जल्लोषात मात्र या गाण्यावर डान्स करण्याचा जो सुनेरा मोका मिळाला तो पवन सुत नवलीकरांसाठी खूप एक चांगल्या प्रकारचा सुखद आनंद होता. धावसंख्या जर आपण पाहिली तर 4 धावा. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 4 धावा, एक बिग विकेट. या ठिकाणी प्रतीक मोरे मॅग्निफिसंट बॉलिंग. समोरचा फलंदाज कोण आहे हे मला ठाऊक नाहीये. मी माझी गुणवत्ता सिद्ध करेन. फुलटॉस चेंडू होता, व्यवस्थित कन्वर्ट होऊ शकला नाही. चेंडू मात्र विपुल घरत आज या त्यांना प्लेइंग 11 मध्ये चान्स मिळतोय. त्या संधीचा परिपूर्ण सोनं करतायत. गुड फिल्डिंग. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 5. या धावसंख्येवर चेंडू फेकून झालेत. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय. 22च्या स्वरूपात एक धाव अर्जित केली जाते. अजित म्हात्रे नाईस पर्सनॅलिटी. विरल नायर एका साईडला पाहायला मिळत आहेत. अजित म्हात्रे यांचा विचार केला तर एक चांगल्या प्रकारचे डिफेन्सिव्ह खेळाडू म्हणून ओळखले गेले. सिंगल, डबल, चौकार, षटकारामध्ये तब्दील करण्यात एक्सर संघाकडून खूप छान पद्धतीने क्रिकेट हाताळलं. एक ॲज अ विकेट किपर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं गेलं तर विरल नायर एक बेस्ट बॉलर म्हणून ज्यांच्याकडे कांदरपाडा संघातून खेळण्यात यश प्राप्त झालं. परंतु क्रिकेटचं कुठेतरी नातं जुळावं आणि ती नाळ जुळावी त्यासाठी मात्र पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर त्यांना सुरेख साथ देत आहेत श्रीकांत भोईर. या अगोदर आशुतोष व्यवहारे या तिघडी आपण पाहिली होती. धावसंख्या फलकावर एकंदरीत 5 रन्स ऑन द बोर्ड. चला थोडीशी घाई करा जरा. मनीष एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय. मिस्टर कुणाल अंबेरे. मनीष याच्याकडे तेवढं कॅपेबिलिटी आहे. कॅलिबर खेळाडू म्हणून ओळखला जातो. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न. ध्रुव घरत मात्र पुढे सरसावतोय. शेवटच्या मोमेंटला झेल सुटतोय.
तत्पूर्वी 2 धावा काही रोखूच शकणार नाहीयेत आणि दुहेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी 7 धावा चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झाला आणि 7 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. उमरळीच्या मैदानात मनीषने मात्र काही कमालीचं नाईटच्या स्पर्धेमध्ये प्रदर्शन दाखवलं होतं. तिथून त्याची सुरुवात तो प्रवास तो आतापर्यंत मात्र डोळ्यासमोर रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक मॅग्निफिसंट प्लेअर. धावसंख्या 7 रन्स 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. यावेळेला हलक्याशा हाताने बॅकफुटला जाऊन मात्र फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम केलंय. ब्रिजेश घरात पुढे सरसावतात. तत्पूर्वी 1 धाव वर्जित केली जाईल. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 8 या धावसंख्येवर. चांगले गॉगल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. तुषार मोरे असेल ब्रिजेश घरात, हे मात्र खूप गरजेची गोष्ट आहे. तुषार घरात यांना आपण पाहिलं असेल, कारण लोक काय म्हणतील यापेक्षा आपण काय करावं हे मात्र खूप महत्वाची गोष्ट आहे. जेव्हा सूर्यनारायण देव येतो, सूर्याचे प्रखर किरणे डोळ्यावर येतात, तेव्हा आपण सोपा झेल सुद्धा कधी कधी धरतीला दान केला जातो. त्याचं कारण आपण त्या सोयी सुविधा घेत नाहीत. नोचा इशारा त्यावेळेला भरपूर वेळेनंतर मात्र नोचा इशारा येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. नोच्या इशाऱ्याने मात्र ओव्हर स्टेपिंग देन फ्री हिट. या ठिकाणी धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 9 या धावसंख्या. चेंडू जर आपण पाहिले तर चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 9 धावा. विजयासाठी जर आपण विचार केला तर अजून सुद्धा 44 धावांचं लक्ष समोर असेल. इथे एक भागीदारी रचण्याची गरज आहे. फ्री हिटचा सिग्नल त्या ठिकाणी कॉल केलाय. फ्री लायसन्स दिलं जातोय की या चेंडूवर तू मात्र तुला मुभा असेल, कोणत्याही प्रकारचा शॉट खेळू शकशील, फक्त धावचित बाद होणं हे फक्त तुला वंचित राहावं लागेल. यावेळेला ऑन साइडला त्याचा फायदा उचलला. खडे खडे स्ट्रोक मात्र यावेळेला खेळला गेलाय. इन टू द स्टँड. 6 धावा. नाईस शॉट. धावसंख्या फलकावर तब्बल 15 च्या सरासरीने मात्र आता खेळी करतात. जवळ 2 सामने खेळवायचे आहेत, सेमीफायनल आणि फायनल. धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते ते एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते 15 धावा. द ग्रेट स्टार्ट. चांगली सुरुवात या ठिकाणी केली जाते. जसं नदीला झरण्याची गरज असते तसंच सलामीवीरांना मात्र क्रिकेटमध्ये चांगली सुरुवातीची गरज असते. ती सुरुवात मात्र या ठिकाणी करून देत आहेत. नो डाऊट पहिला फलंदाज गौतम अकरे बाद झाल्यानंतर जे प्रेशर होतं ते रिलीज करण्याचं काम मनीषाच्या माध्यमातून केलं. सिंगल डबल हा क्रिकेटमधील खेळाडूंचा श्वास, अर्थातच ऑक्सिजन, प्राणवायू मात्र पाहायला मिळतो आणि एक रनसाठी मात्र किती झगडावं लागतं हे मात्र सातत्याने प्रत्येक खेळाडू कालच्या दिवसामध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाहायला मिळाला आणि तिसऱ्या दिवसातच मात्र खेळ खल्लास झाला. 8 विकेट्सने मात्र दारुण पराभव केला तो भारतीय संघाचा. 88 वर्षानंतर हा मात्र इतिहास घडला गेला. 36 धावांवर ऑल आउट झाला. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 15 धावा. राजेंद्र पाटील यांच्याकडून मात्र आपण पाहतो दोन्ही षटकारांसाठी 100 रुपयाचं पारितोषिक. बॅक टू बॅक 2 षटकार मारा आणि 200 रुपयांची कमाई करा. धावसंख्या 15 धावा. सामना सुंदररित्या मात्र या ठिकाणी पाहायला मिळेल, यात काही शंका नाहीये. ऑफ साईडला जाळ्यात मात्र या ठिकाणी अडकवला. मयूर मात्र कोणतीही चुकी करत नाहीये. गुड कॅच. फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. मला वाटतं सकाळच्या सत्रापासून मयूर याच्याकडे पहिल्यांदा चेंडू मात्र कदाचित गेला असावा. बॅकअप चांगला मिळालं होतं परंतु त्या संधीचं सोनं केलं. मयूर गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद. 15 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. विकेट गिरता हुआ और एक सदाबहार गीत आता हुआ. या फलकावर दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. थोडंसं बाहेर जाणाऱ्या चेंडूवर मात्र या ठिकाणी बॅटचं ब्लेड ओपन केलं गेलं होतं परंतु व्यवस्थित कन्वर्ट होऊ शकला नाही आणि सरळ चेंडू मात्र निघून गेला तो सिली पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी पाहायला मिळते 15 रन्स 15 धावा. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दुसरा स्पेल गेम प्लॅन केला जातोय. दुसऱ्या षटकामध्ये चेतन यांना मात्र आता यावेळेला हेमंत यांना मात्र गोलंदाजी मार्कवर आणला जातो. हेमंत गायकवाड
53 धावांचा पाठलाग करताना हितेश दवणे एक क्लास फलंदाजी करण्यामध्ये माहीर. ते आतापर्यंत 3 ते 4 षटकार संतोष मडवी याच्या गोलंदाजीवर आई कोसमाई चषकामध्ये बॅक टू बॅक मात्र फटकेबाजी केली होती, परंतु 28 धावांचा टार्गेट समोर असताना 5 चेंडूमध्ये 4 चेंडूवर 4 षटकार आले, परंतु शेवटचा चेंडू डॉट आला. यावेळेला ऑन साइडला फ्लिक केला जातो इनटू द गॅप मध्ये. नो चान्स फॉर दिस फिल्डर अँड गेट इट वन बाउन्स. टीम 19 धावा या फलकावर झुंजार खेळी करावी लागेल, तर हेमंत गायकवाड या गोलंदाजाला मात्र टिचून मारा करावा लागेल. तुषार मोरे ॲज अ कॅप्टन म्हणून जवळ जात आहेत आणि त्यांना मात्र या ठिकाणी सूचना देत असताना कान मंत्र देत आहेत. 19 धावा. हितेश दवणे पुन्हा एकदा सज्ज होतोय. थोडासा अडथळा निर्माण होत असताना आपण पाहू शकाल. डेड बॉल पंच घोषित करत असताना विरल नायर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. 19 धावा. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ या ठिकाणी साकारला गेलाय. पुन्हा एकदा गोलंदाज. चिप शॉट सॉफ्ट हँडने खेळला गेला. एकदा वर्जित केली जाईल. तुषार मोरे मात्र पुढे सरसावतोय. एक बेस्ट फिल्डर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, लेदर क्रिकेटचा अनुभव आहे आणि चांगल्या प्रकारचं क्रिकेट आतापर्यंत हाताळतोय. सतू कदम विद्यालयाचे ते मैदान पालघर चषकामध्ये काय कमालीचा झेल टिपला गेला होता. बेस्ट फिल्डर म्हणून त्याला अवॉर्ड सन्मानित केला गेला. स्पीडअप करा थोडीशी गेम. धावसंख्या फलकावर या ठिकाणी आपण पाहतोय 20 धावा, 20 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. विजयासाठी इथून जर विचार केला तर 33 धावांचं लक्ष असेल. येणारे चेंडू आहे तुमच्याकडे 15 आणि 15 चेंडूमध्ये 33 धावा हे सामन्याचं समीकरण असेल. 15 चेंडू 33 धावा, 33 धावा 15 चेंडू हे सामन्याचं समीकरण. पुन्हा एकदा चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. चला घाई करा, स्पीडअप करा गेम. तेच आम्ही वारंवार तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. यावेळेला जर आपण पाहिलं तर ऑन साइडला चेंडू निघून जाईल. तुषार घरत पुढे सरसावतोय. गुड फिल्डिंग. एकदा वर्जित केली जाते. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी अक्षय पाटील आमचे गोल्डन मॅजिक फिंगर या ठिकाणी दर्शवत आहेत की 21 धावा. चेंडू फेकून झाले ते 4. आक्रोश करतायत. कॅमेऱ्यात मात्र बंदिस्त थोड्या वेळात करतील मनीष निजाई, परंतु मॅच रनिंग आहे चालू असल्या कारणाने मात्र मनीष निजाई सुद्धा मात्र त्या ठिकाणी सांगतायत वेट करा, मी तुमच्याकडे जरूर येईन कॅमेरा घेऊन. धावसंख्या फलकावर 21 धावा. यावेळेला मात्र सरळ बॅटने खेळला गेलाय. स्टँड अँड डिलिव्हर शॉट ही ताकद आहे. बिग ब्लास्ट. थँक्यू वेलकम बॅक. धावसंख्या जर आपण पाहिली तर 27 धावा, 5 चेंडूचा खेळ झालाय. षटक क्रमांक 2 या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. पुन्हा एकदा गोलंदाज स्वप्नील किनी प्रतिष्ठान नवली स्पॉन्सर बाय आपण पाहतो धीरज. यावेळेला आपल्याला पाहायला मिळत आहेत चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं गेलं. एकदा वर्जित केली जाते. यावेळेला जर आपण पाहिलं तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. ते एकंदरीत 28 धावा, 28 रन, 5 चेंडूंचा खेळ झालाय. चेंडू आहेत आता मात्र जर आपण पाहिलं षटक क्रमांक कंप्लीट झाले. क्षमस्व 2 षटकांचा खेळ अखेरीस. धावसंख्या 28. येणारे चेंडू आहेत 12 आणि 12 चेंडूमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा आपण पाहू शकाल 25 धावांचं लक्ष. 12 चेंडू 25 धावा, 25 धावा 12 चेंडू हे सामन्याचं समीकरण. चला नो मीटिंग नो टाइम, प्लीज डोंट वेस्ट द टाइम. जर लगातार 3 विकेट हॅट्रिक जर साध्य करतायत, लगातार 3 षटकार, जर 3 चौकार 3 षटकार, खुशी 11चे प्रोप्रायटर आदरणीय अल्पेशजी भोईर यांच्याकडून मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी लागलं गेलंय. सुपर मॅच. आमचे मायबाप प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. विकेट हॅट्रिकला शुभम पाध्ये यांच्याकडून मात्र 12 चेंडू आणि विजयासाठी 25 धावा. 12-25चं समीकरण. शुभम पाध्ये यांच्याकडून मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक विकेट हॅट्रिक साठी आपण पाहू शकाल. हे क्रिकेटवरचं प्रेम आहे. महिला वर्ग सुद्धा या मॅचचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाले. त्या महिला भगिनींचं
पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. यावेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न, मात्र त्या ठिकाणी नयन घरत चेंडू मात्र या ठिकाणी व्यवस्थित कलेक्ट होत नाहीये. लेग बायचा इशारा येतोय. कदाचित ही धाव मात्र खूप महागडी ठरू शकली असती. एक धाव येते, धावसंख्या जाऊन पोहोचते 29 धावा. येणारे चेंडू आहेत 11 आणि 11 चेंडू मध्ये विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहतो 24 धावांचं लक्ष असेल. सामना रफ अँड टफ आहे. पैसा वसूल मॅच होईल आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांच्या माध्यमातून, कारण प्रत्येक प्रेक्षक वर्ग आपण पाहतोय. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 29 धावा. यावेळेला स्विच हिटचा फटका पाहायला मिळतोय. कोणीही क्षेत्ररक्षक नाहीये. अप्रतिम कुणाल याच्या बॅट मधून एक देखणा फटका, सुंदर फटका पाहायला मिळतोय. चौकार ब्रँडेड फटका शिवनेरी. संख्या 13. दोन गोष्टी कधीही वाया घालवू नका मित्रांनो. आनंदाचा क्षण आणि अन्नाचा कण या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. फुलटॉस चेंडू मात्र वाया घालवू नका. यावेळेला स्विच हिटचा पुन्हा एकदा मात्र फटका. ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स, केविन पीटरसन, ब्रँडन मॅक्युलम कॉपी बुक स्टाईलला मात्र यावेळेला आपण पाहतोय कॉपी बुक स्टाईल मध्ये फेकून दिलंय. 6 धावांकरता आणि धावसंख्या तब्बल 45 रन. मात्र सामन्याचं स्वरूप पूर्णपणे बदलवून टाकलं या षटकाराने. आणि आता मात्र एक षटकार अजून येतोय, तर अल्पेशजी भोईर खुशी 11चे प्रोप्रायटर यांच्याकडून 1000 1000 रुपयाचं मात्र पारितोषिक या ठिकाणी जाईल कुणाल याच्या खिशामध्ये. धावसंख्या 45, 8 धावांचं लक्ष. सामना होता कुठे आला कुठे. यावेळेला ही लेंथ विसरले होते ब्रिजेश घरत. एक चांगले गोलंदाज आहेत परंतु कॉन्सन्ट्रेशन पूर्ण खचलं. स्वतः मात्र या ठिकाणी नाराज, निराश, हताश होत असताना पाहायला मिळत आहेत. 46 रन, 46 धावा. कारण मोठ्या सामन्यामध्ये आपण पाहतो, ज्या वेळेला आपण पाहू शकाल मोठमोठी स्पर्धा असते त्यावेळेला दबाव असतं खेळाडूंवर, नो डाऊट. परंतु ते दबावाला न जुमानता चांगलं क्रिकेट खेळणे हे तुमचं आद्य कर्तव्य. धावसंख्या 46. अप्रतिम बॅकफुटला जाऊन मात्र जनरल पुश केला जातोय. इंटू द गॅप मध्ये चेंडू निघून जाईल. नंदन घरत पुढे सरसावत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण, प्रेझेन्स ऑफ माइंड या वेळेला दर्शवत असताना तत्पूर्वी 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. त्रिशा 11 संघ जाऊन पोहोचतोय फलकावर 48 या धावसंख्येवर. आता मात्र विजयासाठी जर आपण पाहिलं 6 चेंडू 5 धावा, 6-5चं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. सामना रफ अँड टफ आपल्याला पाहायला मिळतो. आम्ही तुमच्या भावना समजू शकतो परंतु वेळ दवडू नका मित्रांनो. एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण मॅचचा आनंद घेण्यासाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. संदीप म्हात्रे आमच्या लेफ्ट हँड साईडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. रणजनजी पाटील आणि त्यांच्या समवेत मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 संघांमध्ये आपण पाहू शकाल. रणजनजी जोशी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अप्रतिम चांगलं क्रिकेट ज्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत खेळलं गेलं आणि स्पॉन्सरशिप केली गेली. तर अक्षय पाटील आता आम्हाला दर्शवतात की 6 चेंडू आहेत आणि 5 धावा तुम्हाला कराव्याच लागणार आहे. त्याचं प्लस पॉइंट काय असेल तर चेसिंग कंपल्सरी आहे. दोन षटकारांसाठी मात्र विनोदजी यांच्याकडून 400 रुपये. तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते 48. 6 चेंडू 5 धावा. कोणत्या संघाचा प्रवास या ठिकाणी समाप्त होतोय
यावेळेला फुलटॉस चेंडू जरूर होता. नोचा इशारा पंचांनी हात खुलं केलंय कारण भीमरच्या स्वरूपात. आणि या वेळेला 1+1 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या फलकावर 50 धावा. जेव्हा नो असेल तेव्हा मात्र नोचा इशारा जरूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. ज्या पद्धतीने आपण पाहू शकतायत धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 50 धावा. फ्री हिटचा इशारा येतोय. देन फ्री हिट. आता मात्र 3 धावांचं लक्ष असेल. 6 चेंडू 3 धावा. सुपर मॅच. मैदानाच्या आतमध्ये रंगताना पुन्हा एकदा मात्र ध्रुव घरत. यावेळेला मात्र खेळ खल्लास होईल यात काही शंका नाहीये. देवा रे देवा देवा